नमस्ते. ग्रामोदय विचार माध्यमातून मी रमेश मुकादम आज महाराष्ट्राच्या राजकारणाबद्दल बोलण्याचा प्रयत्न करणार आहे आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करून सबस्क्राईब करा. महाराष्ट्राच्या राजकारणावर पकड ठेवणारे शरद पवार यांचा पक्ष तसंच उद्धव ठाकरे आणि काँग्रेसचे पृथ्वीराज चव्हाण अशा महाविकास आघाडीचं एक पत्रकार परिषद नुकतीच पार पडली आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये महाराष्ट्र विकास आघाडीचे आगामी विधानसभेचे ध्येय धोरण ठरल्याचे जाहीर करण्यात आलेले आहे. महाविकास आघाडीचे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी बोलताना स्पष्ट म्हटलं की जे पक्षातून फुटून गेलेले आहेत त्यांना पक्षात प्रवेश घेतला जाणार नाही. तसेच शरदचंद्र पवार साहेब यांनी देखील पक्षातून फुटून गेलेल्या लोकांना स्थान नाही असं सांगितलं. तर पृथ्वीराज चव्हाण यांनी महाविकास आघाडीच्या पाठीशी आम्ही भक्कम उभे आहोत असं सांगितलं आणि जिथे प्रबल उमेदवार असेल त्याला तिकीट द्यायचं असं धोरण ठरल्याचं त्यांनी स्पष्ट केलेलं आहे. त्यामुळे आगामी विधानसभेच्या निवडणुकीच्या दृष्टीनं महाविकास आघाडीने सावध पण खंबीर पावलं उचलल्याचं दिसून आलेलं आहे. महाविकास आघाडीनं युतीचं म्हणजे भारतीय जनता पार्टीचं आणि तिच्या सहयोगी पक्षांचं दारुण पराभव लोकसभेमध्ये केलेला आहे आणि एकूण 156 ठिकाणी महाविकास आघाडी ही पुढे असल्याचे दिसून आलेले आहे. यावरून आगामी विधानसभेमध्ये व्यवस्थित सीट शेअरिंग केल्यास व्यवस्थित उमेदवार उभे दिल्यास 145चा जो मॅजिक फिगर आहे तो फिगर यशस्वीपणे पार पडण्यास महाविकास आघाडी सक्षम होईल असे चित्र आहे. उद्धव ठाकरे यांनी आपला पक्ष तुटला फुटला पण नवीन पक्ष आणि नवीन चिन्हाप्रमाणे त्यांनी मशाल चिन्ह रुजवलं. त्याचप्रमाणे शरद पवार यांनी नवीन असलेला पक्ष तुतारी वाजवणारा माणूस हे लोकांमध्ये रुजवलं आणि असं दाखवून दिलेलं आहे आगामी निवडणुकीच्या मध्ये आमचे किती कार्यकर्ते फोडले असतील तरी आम्ही सक्षम आहोत. आमचा पक्ष सक्षम आहे. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला मान्यता मिळालेली आहे. शरदचंद्र पवार साहेबांच्या राष्ट्रवादीला मान्यता मिळालेली आहे आणि काँग्रेसने देखील आपलं वाटचाल पुढे केलेली आहे. म्हणून आगामी विधानसभेमध्ये महाविकास आघाडी सत्तेवर येईल असे चित्र आहे. याबद्दल आपलं म्हणणं काय याबद्दल कमेंट्स करा आणि माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करून सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत.